शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतिताई मेटे किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत। आज शिवजन्माचा उत्साह पाहायला मिळतोय। कसं सगळं वातावरण आहे आज तुम्ही शिवनेरीवरती आलेला आहात? मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने या रयतेच्या राजाला अभिवादन करण्यासाठी ही तमाम रयत इथे एकवटलेली आहे। राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो जलन पाहायला मिळतो। उद्या विशेष अधिवेशन जे आहे ते सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत विनायकरावजी मेटे असतील त्यांनी मराठा आरक्षणासाठी खूप संघर्ष केलेला होता। उद्या कदाचित मराठा आरक्षणाचा कायदा जो आहे तो पारित केला जाईल। बरीचशी लढाई विनायकरावजी मेटेंनी लढलेली होती। अगदी बरोबर म्हणालात आपण। आणि जेव्हा ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे तेव्हा साहेबांचं आपल्यामध्ये नसणं याची प्रत्येक समाज बांधवाला म्हणजे आम्हा कुटुंबियांना तर खंत आहेच, परंतु प्रत्येक समाज बांधवाला देखील ती खंत आहे आणि पूर्ण समाज उद्याच्या विशेष अधिवेशनाकडे अतिशय सकारात्मकतेने बघत आहे। सध्या एक गोष्ट जी आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये चर्चेली जाते ते म्हणजे आता आरक्षण देताना सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल अशाच पद्धतीचं आरक्षण जे आहे ते सरकारने द्यावं। सरकारकडून नेमकी तुमची काय अपेक्षा आहे? नाही, आमची तर हीच अपेक्षा असणार आहे की कायद्याच्या कसोटीवर टिकणारच आरक्षण सरकारने द्यावं आणि आम्हाला पूर्णपणे आशा आहे की सरकार या दृष्टीनेच काम करत आहे। आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत। शिवसंग्राम पक्ष म्हणून तुम्ही निवडणुकांची तयारी करता आहात का? त्याबद्दलची काय तुमची पक्षामध्ये चर्चा झाली? नाही, याबाबत आता पक्षाचे पदाधिकारी अधिकृत भूमिका स्पष्ट करतील। पाहतोय की आरक्षणाचा जो विषय आहे तो खरं तर सकारात्मकतेने सरकारने घेतलेला आहे, मात्र टिकणार आरक्षण जे आहे ते सरकारने द्यावं अशी प्रतिक्रिया ज्योतिताई मेटे यांनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, किल्ले शिवनेरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।